संध्याकाळच्या वेळेस शॉर्ट व्हिडिओला सुरुवात केली, पण व्हिडिओ काही पूर्ण करता आलाच नाही. त्याच्यामुळे 2 दिवसाचा हा व्हिडिओ की नाही तुमच्याशी शेअर करते. गहू साफ करायला घेतले होते संध्याकाळी, मच्छर चावत होते. त्याच्यामुळे कुणालच्या बाने इथे धुरी करायला की नाही सुरुवात केली आणि नंतरला गेले खोबरं किसायला. एक 4 ते 5 नारळ की नाही किसायचे बाकी होते. खोबरं किसून घेतलं आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तुम्हाला आता मी भेटते. बागेमध्ये आलेले आहे पुदिना काढायला. हा बघ किती पुदिना आहे आपल्याकडे. चटणी बनवायची मला कोथिंबिरीची. पटापट काढून घेऊया. मस्त असा हिरवागार ताजा पुदिना बघा आहे ना. वास घ्या सगळ्यांनी. काढून घेते. तर कोथिंबीर आणि पुदिन्याची तिखट चटणी मला ना करायची होती. तर कोथिंबीर पाण्यामध्ये चांगलीशी भिजत ठेवली होती 10 मिनिटं. म्हणजे माती वगैरे बघा असते ना, चांगली स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर चाळणीमध्ये काढून 10 मिनिटं ठेवलं आणि आता चटणी बनवायची तयारी. तर मिक्सरमध्ये 8 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर लिंबाचा म्हणजे एका लिंबाचा रस घेतलेला आहे. आलं, चणे घातलेले आहेत. चटणी आपली घट्ट व्हावी म्हणून चण्याचा वापर इथे केलेला आहे मी. चाट मसाला, काळं मीठ, आपलं पांढरं मीठ असतं ना ते घातलेलं आहे. लिंबाचा रस म्हणजे एका लिंबाचा रस घातला आहे. परत कोथिंबीर, एक जुडी कोथिंबीर आहे आणि आपल्या बागेतला काढलेला ताजा पुदिना. पाणी घालून मिक्सरमध्ये चटणी की नाही छान अशी वाटून घेतली. चमच्याने चांगली अशी एकत्र मिक्स करून घेतली. त्याच्यानंतर झाकण लावून ही चटणी आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची. अगदी महिन्याभर ठेवलात ना तरी पण अजिबात खराब होत नाही आणि सँडविच वगैरे म्हणजे कोणत्या पण नाश्त्यासोबत चालून जाते.